तर तिकडे कल्याण आणि डोंबिवलीला सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपलेलं आहे। वालधुरी नदीकाठच्या घरांना पावसाचा मोठा फटका बसलाय। नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसानं नदीकाठच्या घरांना त्याचा फटका बसलाय। तर अशोकनगर परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। तर कल्याण डोंबिवलीच्या आपत्कालीन पथकानं तसंच आमदार सुलभा गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केलेली आहे। तर या पूरग्रस्त नागरिकांचं स्थलांतर जवळच्याच एका सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। आपण पाहूयात त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे। 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीमध्ये हाहाकार माजवलेला आहे। आपण बघू शकता हा जो पाऊस आहे हा कंटिन्यू चालू आहे आणि आपण आहोत आता कल्याण पूर्वच्या वालधुनी परिसरामध्ये। त्या वालधुनी परिसरामध्ये आपण आता बघू शकता की ही जी वालधुनी नदी आहे ही ओव्हरफ्लो झालेली आहे, ही वाहते नदी आणि या वालधुनी परिसरामधल्या ज्या त्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 150 ते 200 घरांमध्ये इथे पाणी शिरलेलं आहे आणि या पाण्यामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे। स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड ह्या देखील इथं येऊन यांनी पाहणी केलेली आहे। येथील ज्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या घरातील नागरिकांना तिथून काढून बुद्ध विहारामध्ये व शाळेमध्ये त्यांना तिथे स्थलांतर केलेलं आहे। त्यांनी त्यांची जेवणाची देखील सोय त्यांनी केलेली आहे आणि हा जर पाऊस असाच कंटिन्यू लागून राहिला तर पूर्ण कल्याण डोंबिवली हे पूर्ण जलमय होईल आणि इथे जे राहणारे लोक आहेत 2 ते 2.5 हजार झोपडपट्टी आहेत। या झोपडपट्टीमध्ये पूर्ण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरेल आणि आता कल्याण स्टेशनचा परिसर आहे, शिवाजी चौक आहे, डोंबिवलीचा परिसर आहे, जो सकल परिसर आहे त्या सकल परिसरामध्ये पूर्णपैकी पाणी शिरलेलं आहे। पोलीस प्रशासन हे जिथे जिथे पाणी शिरले तिथे तिथे त्यांचे पाहणी चालू आहे आणि नागरिकांना स्थलांतर करून शाळेमध्ये किंवा विहारामध्ये त्यांना सुखरूपपणे त्यांना तिथे पोहोचवलेल्या जेवणाची सोय केलेली आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।